टेक्नॉलॉजीमुळे रिअल इस्टेटमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत. पहिला ज्यावेळी पण प्रॉपर्टी घ्यायचं असेल त्यावेळी आपण प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये जाऊन चेक करणं, समजून घेणं की कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, काय केलेलं आहे. सुरुवातीला थोडा रिअल इस्टेटमध्ये बऱ्याच लोकांचा कॉन्फिडन्स नव्हता की कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन केले पाहिजेत. पण जेव्हापासून रिअल इस्टेटमध्ये पण टेक्नॉलॉजी आली ना, तेव्हापासून लोक आता NRIs म्हणजे जे बाहेर लोक आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आहेत किंवा जिथे पण प्रॉपर्टी घ्यायची आहे तिथून आपण दूर आहोत, तर त्याच्यासाठी बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत. जसं व्हर्च्युअल व्हिडिओ टूर करणं, पेमेंटसाठी डिजिटल पेमेंट, त्याच्यानंतर एखादा जर बिल्डर तो प्रॉपर्टी बनवतोय आणि त्याचा जर व्हिज्युअलायझेशन द्यायचं त्यासाठी 3D व्हिज्युअलायझेशन सिस्टम बनवणं. ह्या सिस्टम्स बनवल्यामुळे त्यांना डिसिजन घ्यायला सोपं होतं आणि काही क्लिकमध्येच आता ते घरं बाहेर राहून सुद्धा पाहिजे त्या लोकेशनला प्रॉपर्टी बुक करता येते. आज हे कशामुळे शक्य झालं तर हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. आणि टेक्नॉलॉजी आल्यानंतर रिअल इस्टेटमध्ये एक वेगळा बदल झालेला आहे आणि खूप फास्ट मूव्ह होत आहे टेक्नॉलॉजीमुळे. अजून एक सांगेल मी याच्यामध्ये, जे बायर्स आहेत, जे सेलर्स आहेत, जे बायरला त्याचं घर विकायचं आहे, टेक्नॉलॉजीमुळे बरेचसे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत जिथे ते विकू शकतात. खरेदीदारासाठी तो ऑप्शन ओपन झालेला आहे की ते विकत पण घेऊ शकतात. तसंच बिल्डर आणि प्रॉपर्टी कन्सल्टंटना तिथून त्यांना ग्राहकांना बोलवता येतं, डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येतं आणि पुढचं ट्रान्झॅक्शन स्मूथ करता येतं. हा एक टेक्नॉलॉजीचा खूप छान बेनिफिट झालेला आहे. आणि याच टेक्नॉलॉजीमुळे एलिटेकर्सनं 4 वर्षामध्ये ज्या ठिकाणी आम्ही 200 स्क्वेअर फीटमध्ये दोघांनी कंपनी स्टार्ट केली होती, आज तीच कंपनी 60 लोकांची 3700 स्क्वेअर फीटचं मोठं ऑफिस वाकडमध्ये आहे. जे क्लायंट आमचे बाहेर आहेत त्यांना आम्ही ज्यावेळी पण त्यांच्याकडून आम्हाला मागणी येते, डिमांड येते की दिनेश मला पाहायचं आहे की माझ्या प्रॉपर्टीमध्ये कुठंपर्यंत कन्स्ट्रक्शन आलेलं आहे, किंवा दिनेश मला माझ्या लिगल डॉक्युमेंटेशनमध्ये जिथं जिथं त्यांना हेल्प लागते त्यांना आम्ही तिथं ह्या टेक्नॉलॉजीमुळेच आम्ही त्यांना मदत करू शकतोय. टेक्नॉलॉजीचा खूप छान बेनिफिट झालेला आहे.